शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे लिंबू. या लिंबाचं जे आहे का शेतीमध्ये आपल्याला खूप काही फायदा आहे. जसं की तणनाशक मध्ये बरेचसे शेतकऱ्यांची कंप्लेंट येत असते की तणनाशक मारतोय पण जे गवत आहे किंवा तण आहे ते पाहिजे असं नियंत्रण होत नाहीये. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच असतं की आपल्या जो पाण्याचा पीएच आहे तो वाढलेला असतो. सर्वप्रथम म्हणजे जर आपण विचार करणं गरजेचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी जे आहे का पाण्याचा पीएच चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण सध्याच्या कंडिशन मध्ये जर विचार केला तर नवीन टेक्नॉलॉजीचे खूप महागड्या फवारण्या आपण मारत असतो आणि त्याचा पाहिजे असा आपल्याला जे आहे का रिपोर्ट मिळत नसतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे की आपला पाण्याचा जो पीएच आहे तो वाढलेला असतो. त्या कारणामुळे जे आहे का आपल्याला तणनाशक असो किंवा कुठलीही फवारणी असो त्याचा पाहिजे असा रिझल्ट जो आहे का मिळत नसतो. आणि हा जो लिंबू आहे कमी खर्चामध्ये आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होण्याचं कारण म्हणजे की यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे की सायट्रिक आम्ल, सायट्रिक ऍसिड नावाचा जो घटक असतो तो की आपल्या पाण्याचा पीएच बॅलन्स मध्ये ठेवण्यासाठी, पाण्याचा पीएच कमी होण्यासाठी आपल्याला जे एक अतिशय चांगल्या प्रकारे जे आपल्याला तो फायदा करत असतो. जर आपल्या पाण्याचं पीएच कमी झालं तर आपण कुठलीही फवारणी असो, जसं तणनाशक असो किंवा मग आपण आपल्या प्लॉटमध्ये पेस्टिसाइड किंवा बुरशीनाशक मारत असो, त्याचा रिझल्ट जे आहे का आपल्याला पाहिजे असा मिळत असतो. अतिशय सुंदर रिझल्ट जे आहे का आपल्याला जे आहे का यापासून मिळत असतो. ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल पाण्याचं पीएच चेक करणं, त्या शेतकऱ्यांनी पीएच जरी चेक केला तर अति उत्तम आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा पीएच चेक करणं शक्य नाहीये त्या शेतकऱ्यांनी सायट्रिक ऍसिड म्हणजे की लिंबाचा जरी वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. याचा वापर करत असताना आपल्याला जे आहे का प्रति 20 लिटर पंप साठी अर्धा लिंबू जे आहे का आपल्याला पाण्यामध्ये जे आहे का औषधीमध्ये पाण्यामध्ये पिळून टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का रिझल्ट मिळणार आहे. तणनाशक असो किंवा मग पेस्टिसाइड औषधी असो. शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या.